नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडून शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे. मग योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स, धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टर विजय दहिफळे यांनी आपल्याला शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक शैलीत मार्गदर्शन केलेलं आहे. आज सुद्धा एका महत्त्वाच्या विषयावर आपण वळणार आहोत, डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत. पण त्याआधी डॉक्टरांबद्दल जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहिफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. तर 50 नंतर आपलं सेक्स लाईफ कसं असावं या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट डॉक्टर विजय दहिफळे पुन्हा एकदा साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं स्वागत. नमस्कार. प्रेक्षक हो, आपलं वय झालं ना की अनेकांच्या तोंडी निवृत्तीची भाषा ही हमखास येते. त्यात शरीर संबंध किंवा सेक्सचा समावेश असतो आणि बहुतांशदा स्त्री पुरुष दोघांमध्येही शरीर संबंध आता वय झाल्यावर नको असं सगळ्यांना वाटतं. पण खरंच यासाठी किंवा सेक्ससाठी वय आडवं येतं का की मानसिकता आडवी येते, हा खरा प्रश्न आहे. सेक्सला वय असतं का, हा प्रश्न जेव्हा डॉक्टर विजय दहिफळे यांना विचारला जातो तेव्हा नक्कीच डॉक्टर नाही असं उत्तर देतात. सेक्सला वय नाही, घड्याळ नाही असं सुद्धा म्हणतात. कारण सेक्स एक नैसर्गिक क्रिया आहे, पण वयोमानापरत्वे सेक्स करण्यात काही अडचणी येणारच. पण त्यावर सुद्धा उपाय आहेत की. असंच काहीसं एका गृहस्थांबरोबर घडलं होतं आणि सरांच्या संभाजीनगरच्या सेंटरवर हे 65 वर्षांचे गृहस्थ आले होते. हे गृहस्थ होते उच्चपदस्थ निवृत्त अधिकारी बरं का, आणि उच्चभ्रू परिवारातून आलेले. मुलं बाळं, त्यांची नातवंड सगळी फॉरेनला, सगळी परदेशी स्थायिक झालेली होती. त्याच्यामुळे तो काही प्रश्न नव्हता. पहिली पत्नी, त्यांचं निधन झालं होतं, त्यांच्या पहिल्या पत्नीचं, आणि त्यानंतर उतार वयात मात्र आपल्या वडिलांना एकटं राहायला लागू नये, त्यांना उतार वयात कुणाची तरी सोबत लाभावी म्हणून या गृहस्थांच्या मुलांनीच त्यांचं दुसरं लग्न सुद्धा लावून दिलं होतं. आता आल्या आल्या या गृहस्थांनी डॉक्टरांचे आणि आपल्या कार्यक्रमांचं खूप सारं कौतुक केलं. आता त्यांची दुसरी पत्नी जी होती तिच्या आग्रहास्तव हे गृहस्थ खास डॉक्टरांना भेटायला म्हणून आले होते. या गृहस्थांची समस्या एक अशी होती की आता आयुष्याच्या उत्तरार्धात तर त्यांच्या मुलांनी त्यांचं लग्न करून दिलं होतं. त्यांना दुसरी पत्नी लाभली पण होती, तिची साथ लाभली होती, हे खरं आहे. पण या सगळ्यात ते कुठेतरी आनंदी होते. सगळं काही श्रीमंती, पैसा, अडका या सगळ्याची काही कमी नव्हती. त्याच्यामुळे सगळं सुखही त्यांच्याजवळ होतं, सगळी सुख त्यांच्याजवळ होती. पण त्यांची बायपास सर्जरी झाली होती आणि त्यांना डायबिटीज सुद्धा होता आणि त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या पत्नीला जे शरीरसुख हवं होतं ते शरीरसुख देण्यात हे गृहस्थ मात्र असमर्थ होते. आणि याचंच शल्य जे आहे ते या गृहस्थांच्या मनात होतं आणि यासाठी हे गृहस्थ बऱ्याच तज्ज्ञ डॉक्टरांना सुद्धा जाऊन भेटले होते. पण बायपास झाली आहे, मधुमेह झाला आहे तुम्हाला आणि त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे उपचार मिळणार नाहीत असं उत्तर या गृहस्थांना मिळालं. आता तुमचं वय झालं आहे त्यामुळे सेक्सची गरज काय असं सुद्धा काही जण म्हणू लागले. आणि म्हणूनच आपला हा शो पाहून डॉक्टर दहिफळेंना भेटण्यासाठी हे गृहस्थ आले होते. सरांना त्यांनी सगळी आपली हकीकत सांगितली, सगळी आपबीती सांगितली आणि नंतर सरांनी सुद्धा त्यांचं सगळं ऐकून घेतलं, त्यांना सगळं नीट समजावून सांगितलं, योग्य उपचार दिले आणि गरज पडली तर पी शॉट थेरपी देऊ किंवा व्हॅक्यूम थेरपी देऊ आणि गरज पडली तर इम्प्लांट सर्जरी सुद्धा करू असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर साहजिकच आहे, डॉक्टरांनी एवढा मोठा आधार दिला, इतके चांगले उपचार दिला आणि त्यानंतर हे गृहस्थ जे आहेत ते आता आनंदी जीवन जगतायत. त्यांचं सेक्स लाईफ सुद्धा खूप उत्तम आहे. डॉक्टर, तुम्ही काय सांगाल की अशा प्रकारे वयाच्या या अशा टप्प्यावर उतार वयात जर कोणावर अशी वेळ येते ना दुसरं लग्न करण्याची, तेव्हा कुठल्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे?
नक्कीच. सर्वप्रथम आपल्या सामच्या जगभरातील सर्व दर्शकांचं आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या प्रोग्राममध्ये मनापासून स्वागत. आणि तुम्ही जो भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद देताय त्याबद्दल तुमचं अभिनंदन देखील. हे बघा, तुमच्या जोडप्यामध्ये जे संबंध असावेत, मानसिक आहेत, शारीरिक आहेत, हे सर्व संबंध अतिशय चांगल्या रीतीने शेवटपर्यंत राहणं महत्त्वाचं आहे. निसर्गाच्या दृष्टीने तुमचा जोडीदार काही कारणामुळे मध्येच गेला असेल, साहजिक आहे, होणं शक्य आहे, बरेच कारणं असतात, किंवा काही इतर कारणांमुळं जर दुसरं लग्न करायची वेळ आली तर अशा वेळेला आपण महत्त्वाची एकच गोष्ट असते की माझ्या या कारणासाठी त्या कारणासाठी मला कोणी पाहावं, सांभाळ करावा, हा एक भाग तर असतो. पण महत्त्वाचं काय, त्या समोरच्या व्यक्तीच्या भावना देखील महत्त्वाच्या असतात. नुसतंच तुम्हाला सांभाळायला, नुसतीच तुमची सेवा करायला असं म्हणून काही ऑप्शन देऊन एक सेकंड मॅरेज आहे म्हणून तुम्हाला जर काही कॉम्प्रोमाइज प्रकारचं लग्न करायला लावलं तर त्यामध्ये काही अर्थ राहणार नाही. हे बघा, पहिलं आहे, दुसरं आहे, तिसरं हे बॉडीला कळत नाही. या ठिकाणी आपल्या कल्चरल मर्यादित राहून आपल्या पार्टनरला जो कोणी असेल त्याला शेवटपर्यंत सुख देणं, मानसिक सुख आहे, शारीरिक सुख आहे, हे तुम्ही द्यायचं का नाही द्यायचं हे ठरवणारे तुम्ही कोण? हे निसर्गाने दिलेलं एक गिफ्ट आहे. हे अशा प्रकारची एक साधना तुम्हाला आहे, ती शेवटपर्यंत जोपासायची असते आपल्या चौकटीत राहून. आणि याच विषयावर आज संपूर्ण चर्चा आपण करणार आहोत. तुम्ही जे विचारलं होतं ना, सेक्सला वय असतं का? सेक्सला वय नाही, घड्याळ नाही, पण त्याला एक मर्यादा असते, एक चौकट असते, त्यात राहूनच ते करायचं असतं. आणि लैंगिक समस्या कुणाला नसतात, त्यामुळे लैंगिक समस्या तुम्हाला जर असतील तर त्या मान्य करा, व्यक्त व्हा. डॉक्टर विजय दहिफळे यांना सुद्धा तुम्ही भेटू शकता, त्यांचं समुपदेशन घेऊ शकता. सरांची जी महाराष्ट्रभरातली क्लिनिक आहेत, मग संभाजीनगरचं असो, पुणे, नेरूळ, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर, नवी मुंबईमध्ये खारघरमध्ये सुद्धा सर असतात. या सेंटर्सवर तुम्ही सुद्धा जाऊ शकता. अनेक जण इथे जातात, सरांचा सल्ला घेतात. तुम्ही सुद्धा असंच करू शकता आणि तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. नक्कीच अपॉइंटमेंटद्वारे तुम्हाला ज्या वेबसाईट आता सध्या स्क्रीनवर दिसत आहेत, जे नंबर दिसत आहेत, ते नंबर तुम्ही नोंद करून घ्या आणि या सगळ्याद्वारे रीच सर अपॉइंटमेंट घेऊन भेटीची वेळ निश्चित करून तुम्ही डॉक्टर विजय दहिफळे यांना भेटू शकता. आणि आत्ता या क्षणी तुमच्या मनात काही प्रश्न असतील, शंका कुशंका असतील तर तुम्ही थेट डॉक्टरांना आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन विचारू शकता. आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-693-0244. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पहिलाच फोन रोहित यांचा आज आलेला आहे बेळगाववरनं, त्यांचा कॉल घेऊया. रोहितजी, तुमचं स्वागत आहे आमच्या शो मध्ये. प्रश्न विचारा डॉक्टरांना. नमस्ते डॉक्टर. हा, नमस्ते जी, बोला. सर, आता तुमचं शहर शो पाहून मी सगळ्या आमच्या स्टाफना सगळे समजवत आहे. माझा एक प्रश्न आहे की माणूस सुद्धा कोणाला सगळ्यांना काही ना काही घरी प्रॉब्लेम एक ना एक असतात. बर, ते सगळं नुसतं कंट्रोल करून आम्ही सुखी जीवन कंट्रोल ठेवलं की ऑटोमॅटिकली नॉर्मल होतं. नक्कीच बरोबर आहे. हो, होतं. पण तुम्हाला काय माहिती पाहिजे माझ्याकडनं? म्हणजे ते असं कंटिन्यू ठेवलं तर ऑटोमॅटिकली सेक्सवर पुढे काय परिणाम होणार? म्हणजे तुमच्या ह्या घरातल्या वातावरणाचा परिणाम तुमच्या सेक्स लाईफवर होतो का? आणि ते कशा पद्धतीने सुधारायचं हे विचारताय, बरोबर आहे? हो हो, चालेल, हरकत नाही. हा सर्वात बेसिक प्रश्न. असं काही असतं का, म्हणजे आता फक्त तुम्हाला आता एन्जॉयमेंटच आहे, मग कसल्याही प्रकारचं काही ताण नाही, काही टेन्शन नाही, अशा टाईपचं लाईफ कोणाला मिळतं का? प्रॅक्टिकली शक्य नसतं. बेसिकली लाईफ जगणं ही एक कला आहे आणि यामध्ये तुम्हाला प्रत्येक रोल वेगवेगळा निभवायचा असतो. हे बघा, तुम्ही कपल म्हटल्यानंतर घरी आल्यानंतर तुम्ही नवरा बायको आहात, मूल असेल त्याचे वडील आहात, घरची आणखी मंडळी असतील त्यांचे नाते आहेत, ऑफिसमध्ये तुम्ही बॉस आहात, आणखी काहीतरी कुरबूर भांडणं वगैरे होत राहतात. पण या गोष्टी सर्व बाहेर ठेवायच्या असतात. दुसरा भाग काय येतो, प्रत्येकाची सॅटिस्फॅक्शन लिमिट ही एवढी कमी असते. सध्या एवढी वाईट कंडिशन आहे, एका घरामध्ये कमीत कमी 4 माणसं देखील राहणं मुश्किल झालेलं आहे. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने एकत्र राहून विचारविनिमय करणं, डिस्कशन करणं हे कमी होत चाललेलं आहे. आणि ह्या व्हॉट्सअपवर मोबाईलपासून तर घरात समोर 4 बसलेली माणसांना 4 कोपऱ्यात 4 जण हातात मोबाईल घेऊन बसलेले असतात. तर घरातले वाद, घरामध्ये असणारी तंगी, इकॉनॉमिक असेल, सायकॉलॉजिकल असेल, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम अडचणी असतात. पण या अडचणींचा परिणाम तुमच्या सेक्शुअल लाईफवर होतो का? काय होतं बऱ्याचदा, अशी काही भांडणं वगैरे झाल्यामुळं तुमचं मन रमत नाही. मग करायचं काय? कॉम्प्रोमाइज, बॅलन्सिंग आणि आपण सर्वांना समजून घेऊन ॲडजस्टमेंट करून पुढं जाणं, हाच खरा सुखी जीवनाचा मंत्र तेवत ठेवण्यासाठी असलेली दुसरी बाजू आहे,
जे कौटुंबिक समाधान ठेवणं आणि त्या ठिकाणी सौहार्द ठेवणं हे महत्त्वाचं असतं. यानंतर संध्या उबाळे जी आहेत अच्छा. जामखेडवरनं घेऊया. डॉक्टरांचा कॉल या. घेऊया. संध्याजी, तुमचं स्वागत आहे. प्रश्न विचारा डॉक्टरांना. नमस्ते सर. हां. नमस्ते संध्याजी, बोला. काही मुलींचे वय झाले तरीही ब्रेस्टची वाढ का होत नाही याबद्दल सांगा सर. हा बेसिक सेक्स एज्युकेशनचा प्रश्न आहे आणि आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात लिहिलं देखील आहे आपण. हार्मोन्स हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असतो. हे बघा, आईची वडिलांची ही जेनेटिक हिस्ट्री असते. त्या हिस्ट्रीप्रमाणे तुमची मुलगी आहे, मुलगा आहे, कसं दिसावं हे ते डिसाईड करतं. जेनेटिक ट्रान्समिशन, त्यावरचे गुणसूत्रावरचे जे कॅरेक्टर असतात ते ठरवतात की तुमचं वय वाढल्यानंतर कधी तुम्हाला स्त्रियांमध्ये पाळी येणार आहे, त्यामध्ये कधी ब्रेस्टची डेव्हलपमेंट होणार आहे. काही जणांना काय होतं की ब्रेस्टची डेव्हलपमेंट ही अतिशय उशिरा होत असते. त्या ठिकाणी बऱ्याचदा फ्लॅट ब्रेस्ट असतात. मग अशा वेळेला ह्या मुली काय करतात, मी बऱ्याचदा 11-12मध्ये तेव्हा जातात ना, तर मग त्यांना त्या डिप्रेस व्हायला लागतात. मग अशा वेळेस घाबरायचं नाही, डिप्रेस व्हायचं नाही. हार्मोनल थेरपी आहे, तज्ज्ञांना भेटा तुम्ही. काही डाएटमधले चेंजेस आहेत, एक्झरसाईज आहेत आणि गरज पडलं तर आपल्याला ब्रेस्ट इम्प्लांट देखील करता येतात. पण जेव्हा तुमचं लग्न होईल की जेव्हा तुमचा पार्टनर देखील त्याला विलिंग असेल, अशा वेळेसच अशा सर्जरी आपण केल्या पाहिजे. त्यामुळे अननेसेसरी याचं टेन्शन घेऊन का उपयोग नाही. थोडेफार 1-2 वर्षाचा फरकाने त्यामध्ये डेव्हलपमेंटल चेंजेस हे राहत असतात. नक्कीच डॉक्टर. दिल्लीवरनं फोन आलेला आहे, घेऊया. प्रियांका यांचा. Very त्यांचा nice. कॉल घेऊया. Yeah. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा प्रियांका. हॅलो सर, नमस्कार. जी, बोला. सर, गुटखा खाल्ल्याने वंध्यत्व आणि कमजोरी येते का व ते कसे टाळायला पाहिजे त्याबद्दल माहिती सांगा. अच्छा. बघा, हे गुटखा खाल्ल्यामुळे. खरा. आणि तुम्ही विचार, फिमेल्स खातात का? बरेच जणांना असं वाटतं फक्त मेल्सच खातात. आता असं खांद्याला खांदा लावून सगळीकडेच पुढे जायचं ना आपल्याला. पण मी काय सांगेन, हे बघा, कुठलंही व्यसन हे वाईट असतं, पण मर्यादित गोष्टी असतील, त्या तुम्हाला सहन होत असतील. बरेचदा कॉपी करायची सवय असते. माझ्या मैत्रिणींनी केलं ना, मग मी पण करतो. तिला सहन होतं ना, मग मलाही झालं पाहिजे असं नसतं. आपल्या बॉडीची कॅपॅसिटी आपल्याला माहिती आहे. काय असतं ह्या गुटख्यामध्ये, काय असतं ह्या टोटल स्मोकमध्ये. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं निकोटीन आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, सायनाईड आहे. अशा प्रकारचे डेंजरस विषारी पदार्थ असतात. तरी देखील आपण त्याला तोंडात ठेवतो, चघळत राहतो. तासमग होतं काय यामुळं? अनओव्ह्युलेटरी सायकल होणं, ओहमची जी ग्रोथ आहे ती व्यवस्थित न होणं, त्या ठिकाणी सायकलमध्ये ते ओहम रिलीज न होणं. म्हणजे काय झालं? इन्फर्टिलिटी. आणि दुसरा भाग काय होतो? हार्मोनल चेंजेस होतात. त्यांचे जे इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्ट्रॉन आहे, ह्या चेंजेसमुळं वजायनल ड्रायनेस येतो. त्या ठिकाणी लॉस ऑफ इंटरेस्ट होतो, लॉस ऑफ लिबिडो होतो. मग म्हणायला काय पाहिजे? हळूहळू करून तुम्ही यातनं बाहेर यायला पाहिजे. तज्ज्ञांना भेटल्यानंतर, ट्रीटमेंट घेतल्यानंतर, आहारात बदल केला, तुमचं मन रमवलं आणि त्यातनं हळूहळू बाहेर गेलं तर हे चेंजेस पुन्हा परत येतात आणि परत तुम्हाला नंतर प्रेग्नन्सी होण्यासाठी नक्कीच त्याचा फायदा होतो. पण हे पथ्य पाळले तर. नक्कीच. यानंतर सोलापूरवरनं फोन आहे सर, अश्विनी यांचा. त्यांचा हरकत कॉल घेऊया. घेऊया. अश्विनीजी, तुमचं स्वागत आहे. सरांना प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार जी, तर बोला. मला हे विचारायचं आहे की पुरुषातील शीघ्रपतन निरोध वापरून टाळता येते का? त्यामुळे सेक्स टायमिंग वाढतो का? आणि ते जे निरोध आहेत ते कोणत्या प्रकारचे असतात त्याच्याविषयी थोडं सांगता का सर? अच्छा. एक्सलंट क्वेश्चन. बेसिक प्रश्न आहे आणि आपल्या पार्टनरसाठी. बघा, बऱ्याच जणांना मी सांगतो, ही काही एकट्याची क्रिया आहे का? म्हणजे मीच करणार, मलाच समाधान होणार, मग पुढच्याचं काय समोरच्याचं? मग बऱ्याचदा अशी वेळ येते की आपल्याकडं 30% काय झालेलं आहे, पुरुषांना इतका टायमिंग कमी असतो. विदिन 1 मिनिट समोरची फिमेल पार्टनर त्रस्त होऊन जाते. सांगून बऱ्याचदा त्यांना इव्हन हा शो पाहून सांगतात, जा बाबा तुम्ही पहा काहीतरी करा. कारण हे का आवश्यक आहे? हे बघा, तुम्ही या ठिकाणी पाहायचा अँगल का बदलणं आवश्यक आहे? जेवण तुम्हाला अर्धवट करता येतं का? नाही. पाणी एकच घोट पिऊन सोडून दिलं जमतं का? नाही. तशा पद्धतीने ऑर्गॅझम होईपर्यंत हा ॲक्ट चालला पाहिजे. मग ते होण्यासाठी समजा काही कारणामुळे काही जणांना जमत नसेल, काही सायकोजेनिक कॉज असेल, न्यूरोजेनिक असेल, काही असेल, हे काय विचारतायत? अशा काही प्रकारचे प्रोटेक्शन असतात का? नक्कीच असतात. ज्यामध्ये स्पेशली लॅटेक्स मटेरियल आहे, पॉलियुरेथेन आहे. त्याच्या अपे पार्टमध्ये, समोरच्या पार्टमध्ये काही डिसेन्सिटायझिंग एजंट, मीन्स माइल्ड ॲनेस्थेटिक एजंट्स असतात. हे एजंट काय करतात? बऱ्याचदा हायपर सेन्सिटिव्हिटी जी असते गोलाकार किंवा ग्लान्स पेनिसला, ही सेन्सिटिव्हिटी कमी करते. आणि ही सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे काय होतं? आपोआपच त्यांचा क्रिया करण्याचा जो टायमिंग आहे हा 10 ते 15 मिनिटांनी आपल्याला वाढवता येतो. आणि अशा प्रकारचे जे प्रोटेक्शन्स आहेत तुम्ही रेग्युलरली यूज करू शकता. पण महत्त्वाचं एकच आहे, ते कसं वापरायला पाहिजे, त्याची क्वालिटी काय असते, ह्या सर्व गोष्टी पाहूनच करायला पाहिजे. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता.
यानंतर उस्मानाबादवरनं फोन आहे सर, अच्छा. शिखिल शेख यांचा. Very nice. घेऊया. त्यांचा कॉल घेऊया. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. आवाज येतोय का तुम्हाला? नमस्कार, प्रश्न विचारा तुमचा शिखिलजी. नमस्कार सर. हा, बोला. हा हॅलो सर. ऐकतोय आम्ही, बोला. हा सेक्स करायची कॅपॅसिटी वाढू शकते का सर? परत एकदा विचारा क्लिअर मध्ये. सेक्स काय काय विचारलं? आता माझं वय आहे 45. हा. हा तर अगोदर जसं सेक्स मध्ये मी ही करू शकत होतो सर, आता होत नाही. म्हणजे पहिल्यापेक्षा जी पॉवर आहे, स्टॅमिना आहे, तो आता कमी झालेला आहे, बरोबर आहे? मग त्याला काय ट्रीटमेंट असते, नाही का? ठीक आहे. काही डायबिटीज बीपी आहे तुम्हाला, काही आजार? काय नाही. ठीक आहे, हरकत नाही, सांगूया. वय 46 वर्ष ही महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच जणांना 46 वर्षातच असा प्रकारचा प्रॉब्लेम येतो. मग बरेच जण मला विचारतात, सर आता एवढ्या कमी वयात असं झालं, पुढं माझं कसं होईल? बरं, हे का होत असेल बरं? यामध्ये एक महत्त्वाचं कारण असं असतं की वय वाढल्यानुसार आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स बदलतात. टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या मात्रा ह्या कमी होतात. मग हे होऊ द्यायचं नसेल तर काय करायला पाहिजे की प्रत्येक गोष्टीला गोळी खायची नसते. आपलं डाएट आहे, योगा आहे, एक्सरसाइज आहे, तज्ज्ञांनी भेटावं. भेटल्यानंतर त्यांच्या टेस्ट केल्यानंतर आपल्याला आणखी काही इतर कारणं आहेत का? फक्त एकच कारण नसतं, बऱ्याचदा मल्टिपल कॉम्बिनेशन असं मी नेहमी सांगतो. सायकोजेनिक आहे, न्यूरोजेनिक आहे, वॉस्कुलोजेनिक आहे, हार्मोनल आहे, कार्पोरल आहे, असं काही आहे, काही पाहिलं जाईल. हे पाहिल्यानंतर सर्वात महत्त्वाचं हे तुम्हाला आहे ॲक्सेप्ट करणं, पार्टनरशी डिस्कस करणं, पार्टनरसोबत तुम्ही येऊन स्वतःलाही ट्रीटमेंट घेणं आणि मलाच असं होतं त्याचबरोबर तिला काही होत असेल का तेही विचारणं. आपल्याकडे सेक्शुअल रिलेटेड संवादाचा अतिशय अभाव असतो किंवा त्याच्याबद्दल इव्हन हजबंड वाईफनेही बोलायचं नाही. म्हणजे गुपचूप परिस्थिती ही गोष्ट कशी आहे, गुपचूप करायची म्हणे, काही बोलायचं नाही, काही नाही, कोणी कोणाला विचारायचं नाही काय झालं काय नाही, तुला आवडलं का, तू सॅटिस्फाय झाला का, नाही झाला का, इच्छा आहे का, नाही आहे का. म्हणून एक महत्त्वाची गोष्ट सांगेन, मी स्वतःहून या गोष्टीसाठी ओपन व्हा. जसं एखाद्या जेवणाचा मेनू तुम्ही डिस्कस करून करता ना, त्याच टाईपमध्ये ह्यामध्ये हे जो तुम्ही एक रस आणला त्यामध्ये, तर नक्कीच यावर खूप चांगल्या ट्रीटमेंट आहेत. आणि तज्ज्ञांना भेटल्यानंतर, सेक्सॉलॉजी अँड्रोलॉजी भेटल्यानंतर अतिशय चांगले ट्रीटमेंट देऊन ही देखील भावना, हा देखील स्टॅमिना तुम्हाला परत आणता येतो. यानंतर निकेत ठाकरे आहेत अच्छा. नाशिकवरनं. घेऊया. त्यांचा कॉल घेऊया. तुमचा प्रश्न विचारा. मॅडम मितेश बोलतोय मी नाशिकवरनं. बोला बोला. हा तर मला जो आहे ना, म्हणजे 2-3 दिवस झाले ना, म्हणजे हे जर केलं नाही तर मला म्हणजे खूप दुखतं माझं पोटाजवळ. अच्छा अच्छा. म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही जर 2-3 दिवस ऍक्ट केला नाही तर तुम्हाला पेन होतो, बरोबर आहे? हो यस. बरं, मला एक महत्त्वाचं सांगा, हा पेन टेस्टिसमध्ये होतो का पोटामध्ये, नेमकं कुठल्या भागामध्ये होतो सांगता येईल तुम्हाला? म्हणजे खालच्या बाजूलाच होतं सर. आणि मग अशा वेळी तुम्ही काय करता, काय ट्रीटमेंट घेता, मग काय करता याला उपाय? याला उपाय सर म्हणजे जे केल्यानंतर ते पेन कमी होऊन जातो. म्हणजे हस्तमिथून वगैरे करता का गरज पडली तर? नाही नाही नाही. नाही ना, ठीक आहे, काय हरकत नाही, सांगूया तुम्हाला. हा अतिशय कॉमन प्रश्न असतो. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की हे ॲबनॉर्मल आहे का नॉर्मल आहे. पहिल्यांदा हे कळणं आवश्यक आहे. हे बघा, नॅचरली जसं आपल्या लाळ येते, डोळ्यातनं थेंब येतात, त्याच पद्धतीने त्या ठिकाणी सिमेंटचा स्त्राव, सिमेंटचे सिक्रेशन हे रेग्युलरली होत असतात. काही जणांमध्ये काही कारणामुळे जर टेस्टिकल, हे काय विचारलं मी की बऱ्याचदा टेस्टिकलला होणारा पेन हा वर पोटाकडे रेफर होत असतो. म्हणून काही जणांना कळत नाही की हा पेन तिथनं येतो का वर आहे पेन. तर रिझन काय असते यामध्ये, काही कारणामुळे या ठिकाणी टेस्टिकुलर इन्फेक्शन आहे का, काही ऑर्कायटिस आहे का, किंवा बऱ्याचदा ओव्हर एक्युमुलेशन ऑफ सिमेंटमुळं त्या ठिकाणी पेन होऊ शकतो. यामध्ये हार्मोनल चेंजेसही झालेले असतात. तज्ज्ञांना भेटावं. तज्ज्ञांना भेटल्यानंतर नक्कीच यावर उपाय देखील आहे, ट्रीटमेंट देखील आहे. हे अजिबात ॲबनॉर्मल नाही. आणि मी स्पेशली मध्ये काय विचारलं होतं, काही जणांना यामुळेच हस्तमैथुनची सवय लागते की मला जर असा पेन होत असेल, मला जर असा रिलीफ समजा मिळत नसेल तर मी हे केलं तर चांगलं का वाईट. एकच गोष्ट सांगेल मित्रांनो, लिमिटमध्ये गोष्टी ह्या नॉर्मल असतात. तुम्हाला जर ॲक्ट करायचं असेल, हरकत नाही, पार्टनर आहे तुमच्यासोबत, 3-3 दिवस तुम्हाला वाट पाहायची गरज नाही ना. तुम्ही डेली जरी केलं तरी हरकत नाही. पण याच ठिकाणी तुमच्या पार्टनरला तुम्ही फिट जर ठेवलं तर अशी सांगायची कंप्लेंट येईल का? अजिबातच नाही. मग काहीतरी कारणामुळे असं होतं या ठिकाणी तुम्ही विचारण्यामध्ये की तुम्ही रेडी असता, तुमचा पार्टनर रेडी नसतो. मग त्या पार्टनरला काही अडचण आहे का पहा. आणि नॅचरली डेली तुम्हाला म्हणून तर ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. उलट हे स्खलन झाल्यानंतर
चांगले स्पर्म क्वालिटी हे अतिशय चांगली बनते. गरज पडल्यास तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी, युरॉलॉजी, अँड्रॉलॉजीना भेटा. नक्कीच यावर तुम्हाला काही समुपदेशन करून आणि आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात जर माहिती पाहिली तुम्हाला फार चांगला उपाय मिळेल. नक्कीच. यानंतर मला सर पेनाइल रिंग विषयी विचारायचं हो. होतं. त्या कुणी वापरू नयेत. मात्र अच्छा. आता ब्रेकची वेळ झाली आहे, ब्रेक घेऊया. हरकत नाही. घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा या शो मध्ये आपलं स्वागत. आता आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत की डॉक्टर पेनाइल रिंग्स कोणी वापरू नयेत. नक्कीच सांगूया आपण. कमजोरीसाठी वापरल्या जाणाऱ्या पेनाइल रिंग्स, टायमिंग वापरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेनाइल रिंग्स कोणी वापरायच्या नाहीत. ज्या लोकांना काही ब्लड डिसऑर्डर आहेत, क्लॉटिंग डिसऑर्डर आहेत, हिमोफिलियासारखे आजार आहेत, सिकल सेल ॲनिमिया आहे, म्हणजे अर्थातच ब्लड डिसऑर्डर असलेल्या लोकांनी ही रिंग खाली वापरली स्टॅग्नेशन होऊन त्या ठिकाणी क्लॉट होण्याची शक्यता असते. पण तज्ज्ञांना भेटूनच नक्की त्यांनी कोणी वापरावं किंवा वापरू नये याबद्दल नक्कीच माहिती त्यांनी घ्यावी. आता वेळ झाली आहे विनर नक्कीच दाखवण्याची. मागच्या वेळेसचा नक्कीच सुजित तांडेल सोलापूरचे मागच्या वेळचे विजेते आपल्या सेंटरला आले. त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आपल्या मित्रांसाठी देखील पुस्तकं घेऊन गेले आणि त्यांनी आनंद व्यक्त केला. आणि अशा पद्धतीने सहभागी व्हायचा असेल तर चिठ्ठी काढायला बघूया कोण आता लकी विनर आहे. दिवाळीसाठी यांना स्पेशल गिफ्ट आपण ठेवलेलं आहे. नक्कीच बघूया आपण कुठे गेलो. वा, आता आपण तर कल्याणमध्ये आलो. बाळू परब कल्याणचे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. तर कुठल्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं तर पेनाइल रिंग्स कुठल्या तत्वावर काम करतात, तर या कोणत्या तत्वावर काम करतात तर सिंपल उत्तर त्यांनी दिलेलं आहे की त्या ठिकाणी ब्लड स्टॅग्नेशन आणि रिव्हर्स फ्लो जाणार जो आहे ते बंद केला जातो. आणि अशाच पद्धतीने सहभागी असेल तर पुढचा प्रश्न विचारला लागेल तर या पेनाइल रिंग्स कोणी वापरायचे नसतात. हे उत्तर तुम्हाला येत्या गुरुवारपर्यंत द्यायचं आहे. फोन करा, ईमेल करा, व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्ट फोन करून तुम्ही सांगू शकता. या ठिकाणी चित्रफितीमध्ये तुम्ही महत्त्वाची छायाचित्र पाहताय. येत्या 6, 7 आणि 8 तारखेला पंडित धीरेन शास्त्रीजी या ठिकाणी व्हिजिटला येत आहेत संभाजीनगरला. सकल हिंदू जनजागरण समिती आणि आमचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतजी कराड
यांच्या मार्गदर्शनाखाली रामकथा, दिव्य दरबार अशा गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी फार मोठं आयोजन केलेलं आहे. त्यांनी आव्हान केलेलं आहे की सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि नक्कीच आपल्या जीवनामध्ये, आपल्या विचारांमध्ये जो बदल होणार आहे तो बदल करून घ्यावा. आणि आणखी काही माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता. नक्कीच. तुम्हाला सुद्धा डॉक्टरांना भेटायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेत ते नोंद करून घ्या. वेबसाईट आहे ती सुद्धा नोट डाऊन करून घ्या आणि अशा प्रकारे रीतसर अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही डॉक्टर विजय दहिपे यांना भेटू शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. आता वेळ झाली निरोप घ्यायची नक्की. प्रेक्षकांचा, त्यामुळे इथेच थांबतोय. नमस्कार. बोरोप्लस दूध के